नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात काय होते. त्याआधी माझं चॅनल नवीन असल्यामुळे त्याला नक्की सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रेक्षकांना जबरदस्त थरार, भीती, कट कारस्थान आणि नात्यांमधील तणाव पाहायला मिळतो. आजचा भाग सुरू होतो सौमित्रा आणि अवंतिकापासून. दोघीही बाहेरून घरी परतत असतात. तेवढ्यात काही गुंड त्यांच्या गाडीवर लाल रंग फेकून पळून जातात. सौमित्र त्यांचा पाठलाग करतो, पण त्याच वेळी अवंतिकाजवळ एक भयानक वळण येणारी घटना घडते. मास्क घातलेला एक माणूस मायेच्या सांगण्यावरून अवंतिका समोर येतो. तो अवंतिकाला घाबरतो आणि सांगतो की तिला त्यांच्याशी एकांतात भेटायला यावे लागेल. तो अवंतिकाला स्पष्ट धमकी देतो की आज जो लाल रंग गाडीवर फेकलेला आहे, उद्या तो सौमित्राच्या रक्ताचा असेल. ही धमकी ऐकून अवंतिकाचा थरकाप उडतो. सौमित्र तिकडे धावत येतो, पण अवंतिका त्याला थांबवते. ती इतकी घाबरलेली असते की नीट बोलूही शकत नाही. घरी परतल्यावर जानकी, ऋषिकेश आणि घरातले सगळे हादरून जातात. अवंतिका सांगते की मार्क्समॅन तिला धमकावून गेला आहे. मात्र ती एक महत्त्वाची गोष्ट लपवते की मार्क्समॅनने तिला भेटायला बोलवले आहे. जानकी खंबीरपणे अवंतिकाला आधार देते आणि सांगते की आपण सगळे एकत्र आहोत. ऋषिकेश आणि सौमित्र ठरवतात की आता शांत बसून चालणार नाही. मकरंदच हा मास्कमॅन असल्याचा संशय पक्का होतो आणि त्याचे फोटो असलेली पॅम्पलेट छापून गावभर पसरवायचा निर्णय घेतला जातो. दुसरीकडे कावेरी काकूंच्या घरात वेगळाच ड्रामा सुरू असतो. सुमित्रा मुद्दाम ऐश्वर्याला स्वयंपाकात अडकवते. ऐश्वर्या आतून संतापलेली असते, पण आता बाहेरून गोड वागते. तिच्या मनात मात्र सुमित्रा आणि कावेरी काकूंना संपवण्या इतका राग भरलेला असतो. माया इकडे अत्यंत शांतपणे पण चालाकीने आपले डाव खेळत असते. सारंग आणि ओवी तिच्यावर पूर्ण विश्वास ठेवतात, पण मायेच्या आधावर लागलेला लाल रंग पाहून प्रेक्षकांना स्पष्ट संकेत मिळतो की ह्या सगळ्या गोंधळामागे माया आहे. ओवी सहज बोलताना अवंतिकाच्या गाडीवर लाल रंग फेकल्याची गोष्ट सांगते आणि मायाला मोठा धक्का बसतो, कारण हे कृत्य तिनेच केलेले असते. तरीही माया घाबरण्याचे नाटक करते. रात्री अवंतिकाचा ताण वाढतच जातो. शेवटी ती सौमित्रला खरी गोष्ट सांगते की मार्क्समॅनने तिला भेटायला बोलवले आहे आणि सौमित्राच्या जीवाची धमकी दिली आहे. सौमित्र संतापतो, पण अवंतिकाला धीर देतो आणि पोलीस ट्रप लावायला विचार करतो. मात्र अवंतिका फक्त एक बायको म्हणून घाबरलेली असते. दुसऱ्या दिवशी सगळी एक नवी एंट्री होते. गीतांजली नावाची नर्स ती लताबाईच्या पायावर मलम लावायला येते. माया तिला ओळखते, पण गीतांजली मायाला ओळखत नाही. मायेच्या मनात भीती निर्माण होते की ही नर्स मकरंदपर्यंत पोहोचू शकते आणि भीती खरी ठरते. मकरंदचे फोटो असलेले पॅम्पलेट पाहून गीतांजली ओळखते की हाच तो माणूस आहे ज्याच्या उपचारांसाठी ती जात होती. ती तातडीने जानकीला मेसेज पाठवते आणि भेटायला बोलावते. पण इथेच माया आणखी एक भयानक खेळ खेळायला ठरवते. ती मकरंदला सांगते की आता जानकीच्या गळ्यात त्याच्या नावाचं मंगळसूत्र पाहिजे, म्हणजेच पुढचा डाव थेट जानकीवर. भागाच्या शेवटी जानकी गीतांजलीच्या घरी पोचते, पण घर अस्ताव्यस्त असतं. गीतांजली गायब असते. जानकीला काहीतरी संशयावत सापडतं आणि ती हादरून जाते. आणि इथेच आजचा थरार भाग संपतो. तर असा होता आजचा भाग. उद्याच्या भागात काय होते हे पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.